वाल्मिक कराडचे 3 मोबाईल सीआयडी कडून जप्त करण्यात आलेत आणि तिन्ही मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे। सीआयडी कडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे। अजूनही विष्णू साठे याचा मोबाईल तपास पथकाला सापडलाच नाहीये। कराडचं आरोपींशी जे संभाषण झालं असेल ते याच्यातून आता तपासलं जाणार आहे। त्याच्यासाठी त्याचे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेत। आता सीआयडीच्या पथकाकडून हे जे मोबाईल ताब्यात घेतले गेलेले आहेत त्याच्यावर आरोपींशी जर त्याचं संभाषण झालं असेल तर ते नेमकं काय होतं हे शोधलं जाणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, या 3 मोबाईल संदर्भात आता सीआयडी कडून कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते आणि याबाबत आवाजाचे नमुने नेमके कधी घेतले जाणार मग कराडच्या? नक्कीच आपण जर बघितलं तर खंडणी प्रकरणाच्या आरोपात वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी सीआयडीच्या पथकानं चौकशी देखील केली। आता या खंडणीच्या प्रकरणात जे मोबाईल महत्वाचा दुवा होते ते 3 मोबाईल आता जप्त करण्यात आले। तर दुसरीकडे विष्णू चाटे याचा मोबाईल मात्र अद्याप मिळाला नाही। याच विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कराड संबंधित अधिकाऱ्याला बोलल्याचं म्हटलं जात होतं आणि त्या तपासासाठी आता विष्णू चाटेचा मोबाईल देखील आवश्यक आहे, परंतु तो अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही। त्यामुळे सीआयडीच्या पथकानं काल जवळपास 5 तास विष्णू चाटेची चौकशी केली होती। त्यानंतर आज कराडच्या आवाजाचे देखील नमुने घेतले जाणार आहेत। जी, उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.